आज बाहेर गेल्यानंतर माझा एवढा मूड ऑफ झाला ना, अगोदर इकडे सकाळी देवपूजा करून घेतली, नंतर गरम पाणी करून पिले. सकाळी काय भाजी करायची हे तर माझं रात्रीच ठरलेलं असतं, पण रात्री थोडासा कंटाळा केल्यामुळे मग सकाळी सकाळीच आम्ही मायलेकर इकडे भाजी निवडायला लागलो. आज मला आंब्याचा रस बनवायचा होता, बाकीचा सगळा स्वयंपाक झाला होता, आंब्याचा रस शेवटी ठेवला होता. बाकीची सगळी कामं आवरल्यानंतर म्हणलं आंब्याचा रस बनवता येईल. आंबे तर काही जास्त पिकलेले नव्हते, पण म्हणलं जाऊ द्या ठीक आहे, रस खायचायच म्हणल्यानंतर मग काही रस बनवला. लगेच इकडे जेवण करून घेतलं. जेवण ते झाल्यानंतर मग लगेच आवरून आम्ही निघालो आता बाहेर जाण्यास. मला कुठं बाहेर जायचं म्हणल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद तर माझ्या ह्या 2 पिल्लांनाच असतो. मला आज करायची होती थोडीशी शॉपिंग, आणि दादूचे पप्पा पण म्हणले तुला जे काही घ्यायचंय ते सगळं घे. म्हणलं चला मारूया मोके पे चोका. पण 1 तास घातल्यानंतर तिथं बरंचसं काही बघितलं, पण मला जे पाहिजे होतं ते काही तिथं भेटलंच नाही. मग काहीच न घेता मी वापस आले. जेव्हा कधी पण मला दादूचे पप्पा म्हणलेत ना तुला जे काही घ्यायचंय ते सगळं घे, तेव्हाच नेमकं मला काही आवडत नाही किंवा माझ्या आवडीचं काही भेटत. आणि असंच मी प्रत्येक वेळेस चांगला चान्स घालते आणि काहीच न घेता वापस येते. पण असू द्या, नेक्स्ट टाइम मी लक्षात ठेवीन. मग घरी आल्यानंतर दुपारी मस्त झोप घेतली, कारण खूप मूड ऑफ झाला होता. आणि असा गेला माझा आजचा दिवस. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना बाय.